मुंबईतील नायर रुग्णालयात 53 वर्षीय व्यक्तीचा गुइलिन बॅरी सिंड्रोमने म्हणजेच जीबीएसमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर येतेय। मुंबईतील हा जीबीएसचा पहिलाच बळी असणार आहे। ही व्यक्ती 28 जानेवारी रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती। प्राप्त माहितीनुसार वडाळा येथे राहणारी 53 वर्षीय व्यक्ती मुंबई महानगरपालिकेच्या VN देसाई रुग्णालयात कक्षसेवक म्हणून कार्यरत होती। त्यांना ताप येत असल्याने 28 जानेवारीला नायर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं आणि इथेच त्यांच्या मेंदूसह इतरही काही तपासण्या पार पडल्या आणि त्यामध्ये त्यांना जीबीएसची लागण झाल्याचं लक्षात आलं। प्रकृती गंभीर असल्याने लगेचच त्यांना नायर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मात्र सोमवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शैलेश मोहिते यांनी दिली। दरम्यान जीबीएसची लागण झाल्यामुळे एका 16 वर्षांच्या मुलीला सुद्धा नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मात्र तिची प्रकृती ठीक असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत असंही कळतंय। ही मुलगी पालघर जिल्ह्यातून उपचारासाठी आली असून ती इयत्ता 10वी मध्ये शिकते। काही दिवसांपूर्वी अंधेरी पश्चिम येथील मालपा डोंगरी परिसरात वास्तव्यास असलेल्या 64 वर्षीय महिलेला सुद्धा जीबीएसची लागण झाली होती। 5 फेब्रुवारी रोजी अंधेरीतील मुंबई महानगरपालिकेच्या 7 हिल रुग्णालयात उपचारासाठी या महिलेला दाखल करण्यात आलं होतं। राज्यामध्ये आतापर्यंत 197 संशयित रुग्ण सापडले असून त्यापैकी 172 रुग्णांना जीबीएसची लागण झाल्याचं कळतंय। आतापर्यंत यापैकी 7 जणांचा मृत्यू झालाय तर 4घांचा मृत्यू हा विशेषतः जीबीएस मुळेच झालाय असंही समोर आलंय। दरम्यान राज्यात सापडलेल्या संशयित रुग्णांची आकडेवारी जर आपण पाहिली तर पुण्यामध्ये 132 रुग्ण आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत 29 रुग्ण आढळलेत। पुणे ग्रामीण भागात 28 तर अन्य जिल्ह्यांमध्ये 8 रुग्णांचा समावेश आहे। यापैकी 104 रुग्णांवर उपचार करून आता त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आलंय तर 50 रुग्णांवर ICU मध्ये उपचार सुरू आहेत। 20 रुग्णांना जीवन रक्षक प्रणालीवर म्हणजेच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय तर राज्यात सापडलेल्या रुग्णांमध्ये 0 ते 9 वयोगटातील 23, 10 ते 19 वयोगटातील 23, 20 ते 29 वयोगटातील 42, 30 ते 39 वयोगटातील 23 आणि 40 ते 39 वयोगटातील 27 रुग्ण आढळून आलेत। 50च्या वर वयोगटात 28 रुग्ण, 60च्या वर वयोगटात 21 रुग्ण तर 70 पार वयोगटामध्ये 10 संशयित रुग्णांचा समावेश आहे। दरम्यान यापूर्वी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जर आपल्यालाही जीबीएसची कुठलीही लक्षणं आढळून येत असतील तर दुर्लक्ष न करता लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या।